एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलींचा मृत्यू। सोलापूर शहरामध्ये मंगळवारी 2 अतिशय दुर्दैवी घटना घडल्या। एका शाळकरी मुलाचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला। या घटनेने सोलापूर शहर हळहळले असतानाच रात्री 9च्या सुमारास एका 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोणापुरी चाळ येथे राहणारी राजनंदिनी अजय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे। सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6:30 नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती। नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळे विजेचा तारासुद्धा हलू लागल्या होत्या। याच कोणापुरी चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्याच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला। त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली। हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने त्या विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केल्याचे सांगण्यात आले। दरम्यान कोणापुरी चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत।